का रे काय म्हणतोस बा? आणि तुम्ही एकटं चालाय वारीला? बाकीची वारकरी कुठे आहेत? सहकारी तुमची? अरे मला जरा निघायला वेळ झाला रे, म्हणून ती तोर पुढे गेली. ठीक आहे, आता जाऊन गाठतोच नव्हतं त्याला. थांबा थांबा. काय रे बा काय म्हणतोस? अरे मला लय वेळ झालाय, जातो की बाहेर कुठे गेल्या बघायला पाहिजे मला. ते ना मला काय म्हणायचं तात्या, आता तुमची सर्व्हिस एवढी चांगली आहे, नोकरी धंदा सगळं चांगलं आहे, आणि हे वारी ते देवाचं वगैरे हे म्हातारपणात करायच्या गोष्टी असतात हो. म्हातारपण आहे ला आई नोकरी धंदा करत फिरायला जायचं, मौज मजा करायची, आणि हे काय वारी वगैरे करत बसणार राव. मजा करायची जीवनात. काय म्हणतोस? म्हातारपणात करायच्या गोष्टी असतात ते कोण सांगितलं रे तुला? आता जरा मला वेळ झालाय, अरे आमची पुढे गेल्या, पण 2 मिनिटं आता हे तुझे जे विचार आहे तुला जरा आता हे शंका निरसन केलंच पाहिजे. 2 मिनिटं मला जरा वेळ होते. कसं आहे लेकरा, आत्ताच्या जमान्यात ह्या कलियुगात ही जी तुमच्यासारखी तरुण पोरं आहेत की नाही, त्यांचे हे जे भुसटलेले विचार आहेत, मानसिकता आहे, तेच पूर्ण चुकीचं आहे. अरे म्हातारपणात करायचं असते म्हणजे तरुणपणात काय देवानं तुम्हाला नाम घ्यायला नको म्हटले? लेकरा, नामस्मरण करण्यासाठी, त्या वारी करण्यासाठी कुठल्या काळ वेळ वयाचं कुठल्या जाती धर्माचं बंधन नाही रे. कळते का तुला? तू म्हणतोस ते नामस्मरण ही वारी हे म्हातारपणात करायचं असते. समज आता म्हातारपण यायच्या आधी तरुणपणातच आम्ही वर गेलो तर काय करणार? नामस्मरण केव्हा करणार? म्हणून म्हातारपण यायची वाट बघू नकोस. आता हा या वयातच येईल तसा घे रामकृष्ण हरी. का वेळ वाट बघू नकोस. म्हणून तरुणपणात आत्तापासूनच हा या घडीपासूनच भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. काय कळतंय का? म्हणजे नेमकं म्हणायचं आहे काय तुम्हाला? अरे मला हेच म्हणायचं आहे की तू म्हणतोस की नाही मी अजून माझी सर्व्हिस 15 वर्ष आहे, नोकरी धंदा आहे, म्हातारपणात करायचं आहे, एन्जॉय करायचा. अरे एन्जॉय तर आपण करतोय, फिरायला इकडं तिकडं दंगा मस्ती एन्जॉय करतोय, पण त्यात भौतिक सुख मिळतं, पण जे खरं आत्मिक समाधान, आत्मिक सुख जे पाहिजे ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये मिळते, त्या भगवंताच्या नामस्मरणात मिळतंय. आणि हे तुम्हाला कळल्याशिवाय, आणि कळण्यासाठीच नामस्मरण यायला पाहिजे मुखात पाहिजे. आणि त्यात तुझ्या मित्रांना पण सांग. तू म्हणतोस की नाही की तरुण पोरं आमची ही आशा आहे, मस्ती करणार, हे करणार, त्या सगळ्यांना तू आता सांग त्या वारीचं महत्त्व काय आहे, नामस्मरणाचं, भगवंताचं नामस्मरणाचं महत्त्व काय आहे, तू त्यांना सांग. अरे तुम्हाला हा मानव जन्म दिला, ह्या विधात्यानं ह्या जीवनाचं सार्थक आपण केलं पाहिजे. हे विश्व आपणाला दाखवलंय भगवंतानं, त्याचं सार्थक केलं पाहिजे. त्या भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, नित्यनियमानं केलं पाहिजे. तुम्ही आता शिक्षण घेत असताना सुद्धा, अभ्यास करताना त्यावेळी सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. कामधंदा करताना त्यावेळी सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. कुठल्या पांडुरंगानं किंवा संतांनं, भगवंतानं कुठल्या सांगितलं नाही की कामधंदा सोडून माझं येऊन टाळ बडवत बसा, नामस्मरण करत बसा. परपंचच असा करायचा की त्यातून परमार्थ पण साधला पाहिजे. हेच संतांनी सांगितले. हे त्या तरुणांना सांग. आणि मला तुझ्याबरोबर इतर सगळ्या समाजातील तरुणांना मला हेच सांगायचं आहे की भगवंताचं नामस्मरण करा. ही आता जी तरुण पिढी सगळी अनिष्ट व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं जीवन बर्बाद करत आहे. आणि म्हणून तुम्ही या भगवंताचं नामस्मरण करत आपलं जीवन जगा. त्याशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही. मला पण वाटते हो देवाचं ध्यान करावं, आणि आपण जे वारीत जात आहे त्या वारीतनं यावं कधीतरी. पण वारीचं महत्त्व काय आहे, आपल्या संस्कृती काय आहे आपली, ते जाणून घ्यावं असं वाटते. पण काय आहे की पोरं आमची मित्र रात काढतील मला, देवाधर्माचं नंतर बघ म्हातारपणा, आता कुठं करतो माझा चल असं मला रात काढतील. त्यामुळं मी जरा जचवतो याला. मला पण वाटते बघा खरंच. सध्या मी बघतो पुढल्या वर्षी नक्की येण्याचा प्रयत्न करतो वारीला तुमच्यासाठी. काय जाते असं? हा बघ तुझे मित्र म्हणतात ते त्यांच्या जागी योग्यच आहे. त्यांना अजून महत्व माहीत नाही ना नामस्मरणाचं, देवाचं.
तुला वाटतं ना नामास म्हणून घ्यावं असं वाटतंय, वारीला यावं असं वाटतंय ना, वाटायला की नाही? तेव्हा मी 2 मिनिटाच्या ह्या गोष्टीत तेवढाच तुला फरक पडला. मग या वारीमध्ये किती आनंद मिळत असेल, भगवंताच्या नामस्मरणात किती आनंद मिळत असेल, ठीक आहे. पुढील वर्षी नक्की ये माझ्यासोबत वारी आमच्या ग्रुपमध्ये, तुला कळेल. आणि त्या तरुण पोरांना सुद्धा कळेल, एकदा तू आलास ना आपोआप येतात ते नामस्मरण. तू लय आहे रे बा. चल, मला वेळ होते, येऊ का लेकरा? लईच वेळ झाला, समजणार तुला. बोला आणि परत